नमस्कार श्वानप्रेमी मित्रांनो. तर आपण आज जर्मन शेपर्डची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. तर जर्मन शेपर्ड मध्ये सिंगल कोट, डबल कोट, लॉंग कोट आणि बुशी कोट असे 4 प्रकार पडतात. तर मार्केटमध्ये सध्या सिंगल कोटच पिल्ल डबल कोट म्हणून विकली जातात आणि बरेचसे नवीन जे काही डॉग लवर आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. तर तुम्हाला डबल कोट मध्ये आणि सिंगल कोट मध्ये, लॉंग कोट मध्ये आणि बुशी कोट मध्ये काय फरक आहे या गोष्टी आपण क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, पिल्लू तुम्ही खरेदी करत असताना पिल्लू हे 45 दिवसाच्या पुढचंच असायला पाहिजे, जेणेकरून ते प्रॉपर त्याच्या आईचं दूध पेलेलं असन आणि मदर मिल्क त्याला एकदम त्याच्यासाठी बेस्ट अँड बेटर आहे. तुम्ही त्याला किती जरी महागाचा खुराक देत असताना तरी त्याच्यासाठीच त्याच्या स्किन क्वालिटीसाठी आणि हड्डीच्या वाढीसाठी त्याच्या ब्रेनच्या वाढीसाठी त्याचा मदर मिल्कच एकदम महत्वाचा आहे. त्यामुळं कुठल्याही ब्रीडर कडून पिल्लू घेत असताना 45 दिवसाचं पिल्लूच तुम्ही खरेदी करा. आपल्याकडे जेवढे पण कस्टमर पिल्लांची मागणी करत असतात त्यांना आपण 45 दिवसाच्या पुढचेच पिल्ल आपण देत असतो. असे ऍक्टिव्ह पपीज घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी 100% कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जबरदस्त क्वालिटीचे पिल्ल भेटले जातील. मित्रांनो, पिल्ल घेत असताना जर्मन शेपर्डचे तुम्ही पपी पूर्ण असा बघून घ्यायचा आहे. त्याचा प्लेइंग व्हिडिओ मागवून घ्या, म्हणजे चालताना खेळताना. आणि शक्यतो पिल्लू घेत असताना अँब्युलेशन मध्ये आहे का नाही हे पहिलं चेक करा. सगळीच पिल्ल अँब्युलेशन मध्ये नसतात. अँब्युलेशन मध्ये असेल तर चांगलंच आहे. काय काय पपीज अँब्युलेशन मध्ये नसतात. अँब्युलेशन म्हणजे काय तर पाठीमागच्या साईडने असं उतारा असणं गरजेचं आहे. त्याची शेपटी लांब सडक असायला पाहिजे. आणि जर डबल कोट म्हणून जर आपण पिल्लू घेत असेल तर त्याचा कोट म्हणजे त्याची केस पण मीडियम मध्ये असायला पाहिजेत. आणि लॉंग कोट मध्ये जर पिल्लू आपण घेत असेल, एकतर पिल्लू असताना डबल कोट आणि लॉंग कोट मधला फरक जास्त समजतच नाही. तर प्रॉपर त्याची आईच्या म्हणजे पिल्लाच्या आई वडिलांची मेटिंग झालेली आहे का ह्याचा प्रॉपर त्या ब्रीडर कडून पुरावा मागवून घ्या. त्याच्या आई वडिलांचे मेटिंगचे फोटो आणि ते पिल्लू आईला पेत असतानाचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ मागवून घ्या, जेणेकरून तुमची फसगत होणार नाही. तर मार्केटमध्ये बरेचसे फ्रॉड ब्रीडर असल्यामुळे ह्या गोष्टींना सामोरे जावं लागते. हे काय थांबायला तयार नाही कडे, एखादा दात बीत मारायचं, अशा गोष्टी आहेत. तर पिल्ल घेत असताना तुम्ही प्रॉपर ओरिजिनलच पिल्ल घ्या आणि शक्यतो महाराष्ट्रीयन लोकांकडूनच पिल्ल घ्या. काय काय वेळेस बाहेर राज्यातली लोक इंटरनेटवर, सोशल मीडियावरचे चांगले चांगले फोटो टाकून कस्टमरची फसवणूक करतायत की तुम्हाला पपी पाठवून देतो, मग एवढे पैसे द्या, मग तेवढे पैसे द्या, आणि त्यामध्ये बरेचसा गोंधळ होतोय. तर आता आपली पिल्ल सोलापूर, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, पुणे, नाशिक म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही पिल्ल जात असतात. आणि कस्टमर आपल्याकडून गेले 10 वर्ष विश्वासाने खात्रीपूर्वक ही पिल्ल घेत आहेत. म्हणजे डॉबरमॅन असन, जर्मन शेपर्ड असन, रॉटविलर असन, पॉमेरियन असन, कारवान होंडा असन, सगळ्या ब्रीडची पिल्ल खात्रीशीर भेटली जातात. तर मित्रांनो, तुम्हाला जर पिल्लू घ्यायचं असेल तर म्हणजे सिंगल कोट, डबल कोट, लॉंग कोट ह्याच्यामधला जर फरक तुम्हाला कळलेलाच आहे. तर चौथा एक कोट आहे याच्यामध्ये बुशी कोट. म्हणजे अशी ही जी केस कशी सुट्टी आहेत तर ती बुशी कोट मध्ये केस सुट्टी नसतात, ती मेंढरासारखी केस असतात. आणि बऱ्याचशा ब्रीडरांना पण ही नेमकं कोट कुठल्या पद्धतीचं आहे हे पण समजत नाही आणि कस्टमरला पण त्या गोष्टी समजत नाहीत. तर डबल कोट म्हणूनच सिंगल कोट पिल्ल खरेदी केली जातात भरमसाठ पैशाने, आणि बुशी कोट पिल्ल डबल कोट, सिंगल कोट म्हणून विकली जातात. तर कोटची पण प्रॉपर माहिती असायला पाहिजे आणि अँब्युलेशनचा एक भाग. आणि जर्मन शेपर्ड मध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा एक नॉर्मल कलर आहे जर्मनचा, टॅन आणि ब्लॅक. ब्लॅक अँड टॅन कलर मध्ये जर्मन असतो. काय काय टोटल ब्लॅक मध्ये पण जर्मन असतात. तर असे हे जर्मन शेपर्ड आहेत. जर ज्या पण डॉग लव्हरला, ज्या पण श्वानप्रेमींना कुठल्याही ब्रीडची पिल्ले पाहिजे असतील त्यांना अशी जम्बो साईज मध्ये, हेवी बोन मध्ये पिल्ल तुम्ही खरेदी करू शकता. आणि पिल्ल खरेदी करीत असताना 45 दिवसाच्या पुढचीच पिल्ले खरेदी करा, जेणेकरून हेवी आणि सुडोल ऍक्टिव्ह, गुटगुटीत आणि 45 दिवसाची पिल्ल आईला प्रॉपर पेलेली ही सहजासहज रोगाला बळी पडत नाहीत आणि तुमच्याकडे ते 18 ते 20 वर्ष एकदम व्यवस्थित राहू शकतात. त्यांचं जर खाणं पिणं व्यवस्थित झालं, मेंटेन व्यवस्थित झालं तर ही पिल्ल आरामात तुम्हाला तुमच्या सोबत राहू शकतात. आणि एक तुम्ही बेस्ट क्वालिटीचा
जर्मन शेपर्ड डॉग घरी शेतात ठेवू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्याच्याकडून फायदाही करून घेऊ शकता. कारण की चोरी झाल्यावरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हिडिओ पाहण्यात काहीच मजा नाही. ज्या ठिकाणी पण तुमचा 20,000चा पगारीचा सिक्युरिटी वॉचमॅन ज्यावेळेस झोपलेला असतो त्यापेक्षा पण जबरदस्त हे शॉन काम करीत असतात पूर्ण इमानदारीने. हे जरी झोपलेले असले तरी नवीन माणसाच्या वासावरून हे 0 मिनिटात अलर्ट होऊन त्याच्यावरती अटॅक करू शकतात. त्यामुळं ही पपीज तुम्ही घेत असताना ओरिजिनलच पपी खरेदी करा, जेणेकरून तुमची फसगत होणार नाही आणि जी ब्रीड खरेदी करताय त्या ब्रीडची तुम्हाला प्रॉपर बेनिफिट भेटलं जाईल. तर असे हे पिल्ल आहेत, ज्यांना पण घ्यायचे आहे त्यांनी, ज्या पण शॉन प्रेमींना हे पिल्ल घ्यायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा. धन्यवाद.